निर्भीडपणे कार्यक्षम ताईसाहेब, 3 टर्मचा विश्वास लाभलेली जनसेविका, कार्यक्षम नगरसेविका सो श्रीदेवीताई जॉन अण्णा फुलारे. ताईसाहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक विराजदादा फुलारे, मित्रपरिवार, एकता मित्रमंडळ, बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सह्याद्री शॉपिंग सेंटर, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. साखर सोलापूरमध्ये यंदाच्या गळीत हंगामामध्ये साखर उद्योगानं मोठी झेप घेतली. तब्बल 1,37,00,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप पूर्ण करत जिल्ह्यानं नवा विक्रम नोंदवलाय. जिल्ह्यामधील 34 साखर कारखान्यांच्या जोरदार कामगिरीमुळे 1,11,27,573 क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय. परंतु अनेक कारखाने डिसेंबर महिन्यामधील शेतकऱ्यांची ऊस बिलच त्यांनी दिलेली नाही. ते विक्रमी उत्पादन झालं. नफा आणि आकडे यांचा गजर सुरू असताना शेतकरी मात्र अजूनही एकच प्रश्न विचारतोय की ऊस गेला, साखर झाली, नफा झाला, पण आमचे पैसे कुठे अडले? एफआरपीचा फरक, वेळेवर ऊस बिल न मिळणं आणि कारखान्याची दिरंगाई यामुळे अनेक शेतकरी आर्थिक कोंडीमध्ये सापडलेत. यंदाच्या हंगामामध्ये खाजगीच्या 22 कारखान्यांची 78,52,575 मेट्रिक टन ऊसाचं गाळप करत 68,52,000 क्विंटल साखर तयार केली आहे. तर सहकारी कारखान्यांनी 12 कारखान्यांनी 59,57,344 मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून 43,00,000 ते 48,000 क्विंटल साखरेचं उत्पादन घेतलंय. या आकडेवारीवरून खाजगी कारखान्यांनी सहकारीपेक्षा जास्तीचं गाळप हे केल्याचं दिसून येते. जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांची सरासरी रिकव्हरी ही 7 ते 9% दरम्यानची राहिली आहे. त्यामुळे सहकारी कारखान्यांची सरासरी रिकव्हरी 8.46% आणि खाजगी कारखान्यांची सरासरी 8.23%, तर सरासरी जिल्हा रिकव्हरी 8.49% नोंदवली गेली. गळीत जोरात सुरू असताना अनेक कारखान्यांनी ऊस दर जाहीर करण्यात दिरंगाई केल्यानं पंढरपूर येथील शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आणि आमरण उपोषणाचं त्यांनी उपसलंय. आंदोलनाची धार तीव्र होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर बैठका झाला आणि दर जाहीर करण्याचे निदर्शनं देण्यात आली. गळीत हंगामाच्या सुरुवातीला 2800 रुपये दर देणारे कारखानदार आंदोलनानंतर मात्र 200 रुपयांनी वाढ करत प्रति टन 3,000 रुपये दर देण्यास सुरुवात केली. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे 400 कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. हंगामात उत्पादनाचे आकडे ऐतिहासिक असले तरी ऊसाला योग्य दर आणि वेळेत पैसा हा प्रश्न अजूनही शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा आहे. गाळपाचा विक्रम झाला, पण शेतकऱ्याच्या पदरात नेमकं काय पडलं असा सवाल आता गावागावात चर्चेला जात आहे.